नाशिक जिल्ह्यातील व कळवण तालुक्यातील हा किल्ला नाशिक जिल्ह्याच्या मध्य भागातून जाणारी सह्याद्रीची पूर्व पश्चिम डोंगर रांग म्हणजे अजंठा सातमळा ही होय. अजंठा सातमळा रांग म्हणजे गिरिदुर्गांची साखळी आहे. या साखळीमधील सर्वात उंच आणि बलदंड किल्ला म्हणजे धोडप. शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप या आकारामुळे दूरवरून स्पष्टपणे ओळखू येतो. नाशिककडून धुळ्याकडे आग्रा महामार्ग क्रमांक 3 जातो. या राष्ट्रीय महामार्गावर चांदवडच्या अलीकडे वडाळी भोईचा थांबा आहे. या वडाळी भोईमधून धोडांबेकडे जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. धोडांबे हे नाशिकच्या उत्तरेकडे असलेल्या वणी या गावाशीही गाडी रस्त्याने जोडले गेले आहे. हे किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला असून ते नाशिकला गाडी मार्गाने जोडलेले आहे. धोडपला येण्यासाठी कळवणहून ओतूर गाव गाठल्यास उत्तरेकडील डोंगरदंडाने धोडपवर चढाई करता येते. डोंगराच्या पठारावर धोडपचा माथा उंचावलेला आहे. उत्तरेकडून अथवा दक्षिणेकडून आपण चढाई करून प्रथम या पठारावर येतो. या विस्तृत पठारावर असलेल्या झाडीझुडपांमध्ये लपलेल्या अनेक वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये अनेक ज्योती, मंदिरं, पुष्करणी, मूर्ती, कबरी आढळतात. हा सुळका उजव्या बाजूला ठेवून आपण मळलेल्या वाटेने सुळक्याच्या खाली असलेल्या गुहेमध्ये पोहोचतो. यातील एका गुहेत पिण्यायोग्य पाणी आहे आणि दुसऱ्या गुहेत एक मंदिर आहे.
ही जागा मुक्कामाच्या दृष्टीने अगदी योग्य आहे. गुहेच्या पुढे सरळ गेल्यावर निमुळती होत जाणारी कातळ भिंत आहे. या अरुंद भिंतीला मध्येच तोडण्यात आले आहे. दीवानगी कहूँ इसे या है मेरा फितूर कोई हो जैसे तू. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटल्यानंतर खजिना पाहण्यासाठी या किल्ल्याला भेट दिली. पुढे इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याने मराठ्यांकडून जिंकून घेतला. धोडप किल्ल्याची इतर नावे धुडप, धरब, धारब अशी आहेत. राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे स्थान महत्वाचे आहे. इथेच त्यांची दिलजमाई झाली होती. हा माचीसारखा भाग मोकळा व उंचावर असल्यामुळे इथून गडाचा परिसर तसेच धोडपचा वरचा सुळका उत्तम प्रकारे दिसतो. इथूनच चांदवड, इंद्राई, 3.5 रोडगा, राजदेहेट, कांचन मंचन, विखारा, कनेरा, खळ्याजवळ्या, सप्तशृंगी, अहिवंतगड, अचला अशी सातमाळा रांग पाहायला मिळते. दक्षिणेकडील विस्तृत प्रदेश निहाळता येतो. तसेच उत्तरेकडील
साल्लेर सालोटा तसेच चौल्लेरचेही दर्शन होते. साधारण 25 किल्ले तरी धोडपवरून आरामात दिसतात. वरील सुळक्याच्या मागील बाजूस एक मोठी मानवनिर्मित गुहा व काही पाण्याच्या टाक्या आहेत. सुळक्याला फेरी सुद्धा मारता येते. किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत. यात सुमारे 20 लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. महाराष्ट्रात सर्वात जास्त गडकिल्ले हे नाशिक जिल्ह्यात आहेत. त्यात सेलबारी, डोलबारी या डोंगर रांगेत महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर, ज्याची उंची 1567 मीटर इतकी आहे, आणि सातमाळ डोंगर रांगेत दुसऱ्या क्रमांकाचा उंच किल्ला म्हणजेच किल्ले धोडप, जो 1472 मीटर आहे. टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर्स. महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षांपासून सुळके आरोहण मोहिमा, गडकिल्ले भटकंती, वॉटरफॉल रॅपलिंग, झिप लाईन अशा साहसी मोहिमांचे आयोजन व नियोजन करत असते. त्याच प्रकारे आज आपण अशी मोहीम करत आहोत ती साधारणतः कोणी करत नाही, आणि त्याचीच या व्हिडिओ मार्फत माहिती घेऊया. खूप कमी किल्ल्यांचा भाग असा असतो की त्याच्या आपण सर्वोच्च माथ्यावर जाऊ शकत नाही. त्याच प्रकारात मोडणारा धोडप किल्ला आहे की सर्वसाधारण ट्रेकर्स धोडपच्या सर्वोच्च माथ्यावर जाऊ शकत नाहीत. पण गिर्यारोहणाचे साहित्य व अनुभवी टीम मार्फत आपण धोडपची शेंडी म्हणजेच सर्वोच्च माथ्यावर जाऊ शकतो. शेंडीचा पहिला टप्पा हा 250 फुटाचा असून आपण चालत ती चढाई करू शकतो. धोडप शेंडीच्या सर्वोच्च माथ्यावरून पूर्वीकडील बाजूस इखारा सुळका, कांचन मांचन, राजधेर कोळधेर, इंद्राई, चांदवड तसेच पश्चिम दिशेकडे रवळ्या जावळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगीगड पाहावयास मिळतो. शेंडीवर चढाई करण्यासाठी आपण पूर्वेकडील भाग निवडतो व उतराई करण्यासाठी पश्चिमेकडील भाग निवडतो. शेंडी सुळका उतरण्यासाठी सुरुवातीला काही भाग रोपला अँकर करूनच उतरावे लागते. त्यानंतर 300 फुटांचा रॅपलिंग टप्पा लागतो. रॅपलिंग करताना गुरुत्वाकर्षण आपलं काम अगदी सोपं करतो आणि त्याचमुळे ही ऍक्टिव्हिटी आनंददायी ठरते. फक्त रॉकफॉलकडे लक्ष देणं हे गरजेचं असतं. एकदा रॅपलिंग केली की आपण धोडप खाचेच्या इथे आल्यानंतर जे शेंडीचं रौद्र रूप पाहावयास मिळतं आणि आपण ही शेंडी चढाई व उतराई केली आहे याचा विश्वास बसत नाही. हा अनुभव सर्वसाधारण व नवीन ट्रेकर्ससाठी अविस्मरणीय असतो. कारण उंच किल्ला आहे, सोबतच शेंडी गिर्यारोहणही करता येते. सर्व ट्रेकर्स मंडळींनी एकदा तरी हा किल्ला चढाई व धोडप शेंडी चढाई उतराई नक्कीच करून बघावी. धन्यवाद.